तसंच काल त्यांनी उल्लेख केला की आमदार साहेबांच्या विरोधात आम्ही पिटिशन दाखल केलेली आहे आणि त्यांची आमदारकी जाणार आहे. अहो, निवडणूक निकाल लागल्यापासनं 52,000 मतांचं लीड आमदारांना मिळाल्यापासनं यांना झोपाच नाही आहे. यांचे बगलबच्चे तेव्हापासनं म्हणतायत की आमदार साहेबांची आमदारकी जाणार, 3 महिन्यात जाणार, 2 महिन्यात जाणार. 1.5 वर्ष झालं तालुका ऐकतोय. परंतु मला त्यांना सांगायचं आहे, जनतेच्या मनावर प्रेम करून जो नेता निवडून येतो ना, त्याच्यावर कुठलंच संकट येऊ शकत नाही. आणि तुम्ही फक्त त्याची वाट पाहत राहा की आमदारांची आमदारकी जाईल. मी तर सांगेल 2029ला सुद्धा तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय हा शिवसैनिक राहणार नाही. तुम्ही प्रश्न विचारा, मग आम्हाला उत्तर देता येतील. गेल्या 3 दिवसापूर्वी सभापती उपसभापती पदाची निवडणूक पार पडली आणि आम्ही सभापती उपसभापती व सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी एकत्र आलो व सभापती पदाचा कार्यभार सांभाळला आणि कामकाजाला सुरुवात केलेली आहे. जनतेने विकासाला कौल दिलेला आहे, त्यामुळे विकास कामांवरती भर देण्याचं आम्ही विकास कामांवर भर देण्याची आम्ही सुरुवात केलेली आहे. तालुक्याचे आमदार आदरणीय बाबासाहेब काळे यांचं पहिल्या दिवसापासून सर्वांना मार्गदर्शन असं आहे की बाबा आपल्या सोबतचा असो किंवा विरोधातली जरी लोक असली तरी सर्वांना सोबत घेऊन तुम्ही विकासाची कामं करा. यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. नेमका काय विषय आज काय बोलवली? आजची पत्रकार परिषद ही प्रामुख्याने काल जी पंचायत समितीमध्ये राजा शिवछत्रपती सभागृहामध्ये जी प्रेस झाली, ही प्रेसची जागा घ्यायची नव्हती. ती जी जागा आहे ही तालुक्यातल्या सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांची प्रश्न सोडवायचं ते मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये ही जी काल प्रेस झाली ती नव्हती व्हायला पाहिजे. आपल्याला जर राजकारण करायचं असेल तर बाहेर आपण या ठिकाणी राजकारण करू शकतो, परंतु परवाच आम्ही सभापती उपसभापतीचा कार्यभार सांभाळला. आम्हाला आमदार साहेबांचं मार्गदर्शनाने आम्ही जे निवडून आलो, शिवसेना पक्ष असेल, आमदार साहेब असतील, यांचा मोठा वाटा आमच्या निवडून येण्यामध्ये आहे आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या स्पष्ट सूचना आहेत की आपण हे जे 9 सदस्य निवडून आले बहुमत आहे, हे आपण फक्त विकास कामं करण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्याच संदर्भामध्ये त्या ठिकाणी राजकारण न करता फक्त विकास काम करण्यासाठी आम्ही निवडून जरी आलेलो असलो तरी काल जी प्रेस झाली तिला उत्तर देणं हेही गरजेचं होतं. म्हणून आजची ही प्रेस आम्ही रेस्ट हाऊस या ठिकाणी बोलवली. मुळात ज्या माजी सभापतींवर आमदार साहेब बोलले त्या माजी सभापतींवर बोलायची वेळ का आली हे त्यांनी पहिल्यांदा शोधलं पाहिजे होतं. गेले 9 तारखेला निवडणुकीचा निकाल लागला पंचायत समितीच्या. त्यामध्ये 9 सदस्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निवडून आले. राष्ट्रवादीचे 6 आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 असे 18 सदस्य आम्ही निवडून आलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासनं राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांकडनं आमच्या 9 सदस्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला गेला आणि त्यामुळं आमदार साहेबांनी निर्णय घेतला की आपण सर्वजण एकत्र राहूया. त्यामध्ये सर्वांचे विचारविनिमय एकत्र येतील. सर्वजण आपण आपले भविष्यकाळामध्ये आपल्याला कुठल्या पद्धतीनं पंचायत समितीमध्ये काम करायचं आहे याचा विचारविनिमय करता येतील. त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळामध्ये हे जे माजी आहेत या माजींनी आमच्यासारख्या सर्व सदस्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. आता त्यामध्ये ज्या ज्या हॉटेलला आम्ही मुक्कामी होतो, ज्या ज्या हॉटेलला आम्ही राहिलो होतो त्या ठिकाणी यांनी यांचे बगलबच्चे पाठवण्याचा प्रयत्न केला आणि तिथं येऊन आमच्यासारख्या म्हणजे मलाच संपर्क करायचा प्रयत्न केला. तिथं माझा संपर्क झाल्यानंतर मला म्हटले तुम्हाला कोट्यावधीचे ऑफर देतो आणि तुम्हाला इकडं पद देतो, तुम्ही या. आपण विविध त्यांनी त्यांच्या पक्षांची नेत्यांची नावं घेतली, त्यांच्याशी संपर्क करून देतो अशी हे ते सदस्य फोडण्यामध्ये ते प्रामुख्याने पुढं होते आणि त्यांचा माझा डायलॉग झाला. एकदम संभाषण त्यांचं माझं झालं आणि म्हणून ते हे प्रक्रियेमध्ये समोर आल्यामुळं आमदार साहेबांना त्यांच्यावर बोलायची वेळ आली.
नाहीतर आमदार साहेब हे जनतेने 52,000 मतांनी निवडून दिलेले ते लोकप्रतिनिधी आहेत. हे आता जे माजी सभापती काल बोलले, त्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी नाकारलेली आहे आणि अशा माणसावर बोलण्याची वेळ आमदार साहेबांना आली नव्हती. परंतु तालुक्याला कळावं की राष्ट्रवादीचे हे जे बगलबच्चे आहेत हे आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यांना फोडण्यासाठी कुठल्या थरावर गेले होते हे कळण्यासाठीच आमदार साहेब त्यांच्यावर बोलले. परंतु त्यांनी जी प्रेस घेतली, त्यांना माहिती आहे की आता तालुक्यामध्ये जर आपल्याला आपलं स्थान टिकून ठेवायचं असेल तर आमदारांवरती बोलावं लागेल आणि म्हणून त्यांनी जी गरळ ओकली ती ओकायची त्यांनी गरज नव्हती. पण ठीक आहे, त्याच्या याला उत्तर म्हणून ही आज पत्रकार परिषद आहे. याच्यावरच एक प्रश्न आहे, त्यांनी इकडे तिकडे पण नजर टाकली पाहिजे. त्यांनी पंचायत समितीच्या सभागृहात हे घेतली पत्रकार परिषद. तुमचं म्हणणं आहे की ती अनधिकृत होती. तुम्ही सत्तेत आल्यानंतर तुमची परवानगी घेऊन किंवा तुमच्या पूर्व परवानगीने ती पत्रकार परिषद व्हायला पाहिजे. त्यांना परवानगी नसताना, तुम्हाला अधिकार असताना तुम्ही इकडं पत्रकार परिषद घेताय, त्यांनी तिथं घेतली. हेच आम्हाला जनतेला सांगायचं आहे की ते मंदिर आहे ते कामाचं मंदिर आहे. जनतेने आम्हाला तालुक्याचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. हा ठीक आहे, राजकारण आपण त्या पंचायत समितीच्या आवारातनं बाहेर आल्यानंतर राजकारण करू शकतो ना, परंतु आतमध्ये गेल्यानंतर राजकारणाचे सर्व जोडे बाहेर ठेवून आम्ही त्या ठिकाणी बसतो. विरोधी पक्षाचे आज 7 सदस्य त्या ठिकाणी आहेत. आमच्या विरोधात त्यांनी जरी मतदान केलं असलं तरी त्यांना बरोबर घेऊन, आमदार साहेबांच्या स्पष्ट सूचना आहेत, त्यांना सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला तालुक्याचा विकास करायचा आहे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळं त्यावर राजकीय अड्डा न करता आपण फक्त सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते वापर करूया त्या वास्तूचा. दुसरा प्रश्न आहे, आमदार साहेबांनी बोलताना त्यांना म्हटलं होतं की तुम्हाला पंचायत समिती आणि जेडपीमध्ये पाय ठेवू देणार नाही आणि म्हणून त्यांनी तिथे ती पत्रकार परिषद घेतली. ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? त्याबद्दल आमचे गटनेते बोलतील. 9 तारखेला आमची जी विजयी सभा झाली ती खऱ्या अर्थानं पंचायत समितीच्या आवारामध्ये झाली आणि आमदार साहेबांनी, तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे आमदार साहेबांनी सांगितलं की तुम्हाला इथे पाय ठेवू देणार नाही. तो पाय ठेवू देणार नाही म्हणजे तो राजकीयदृष्ट्या पाय ठेवू देणार नाही. पंचायत समिती ही सामान्यातला सामान्य माणूस येऊनसुद्धा तिथं बोलू शकतो, भाष्य करू शकतो, तिथं कामासाठी येऊ शकतो. परंतु आमदार साहेबांनी सांगितलं की हे राजकीयदृष्ट्या म्हणजे तुम्हाला आमचे 9 जण आहेत ते एकनिष्ठ आहेत आणि 5 वर्ष तरी ते तुम्हाला आम्ही तिथं पाय ठेवू देणार नाही, मग राजकीयदृष्ट्या तुम्हाला पाय ठेवू देणार नाही. त्यामुळे ही आमची एकनिष्ठ असलेली तुम्हाला त्या दृष्टीने पाय ठेवू देणार नाही. पण त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये कुठला विचार आला, त्यांनी त्याचा अर्थ चुकीचा घेऊन त्यांनी तो पाय ठेवू देणार नाही म्हणजे मी तिथे येऊन तिथं पत्रकार परिषद घेतो आणि मी पाय ठेवून दाखवतो असं त्यांनी ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं सिद्ध झालं नाही, ते बोलले ना त्याच्यात. नाही, सिद्ध व्हायचा विषय नाही. आमदार साहेबांनी काय सांगितलं होतं की निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पंचायत समिती जनतेच्या दरबारात जा ना. पंचायत समितीच्या माध्यमातून असो, जिल्हा परिषदच्या माध्यमातून असो, जनतेच्या दरबारातनं तुम्हाला या संस्थेमध्ये याच्यावरती आम्ही पाऊल ठेवू देणार नाही. लोकशाही आहे, ही जी संस्था आहेत या इथं कुणी येऊ जाऊ शकतं, परंतु ते राजकीयदृष्ट्या निवडून तुम्हाला येऊन देणार नाही असं त्यांचा म्हणण्याचा अर्थ होता. परंतु त्यांची ती वैचारिकता मला वाटतं तेवढी दिसत नाही आहे. वैचारिक दिवाळखोरी, वैफल्यग्रस्त झालेले आहेत, पराभूत झालेले आहेत. राष्ट्रवादीचे सदस्य त्यांच्याबरोबर आमच्याबरोबर निवडून आलेले पंचायत समिती सदस्य जे आहेत राष्ट्रवादीचे ते त्यांच्याबरोबर. हां ठीक आहे ना, त्यांच्या माध्यमातून ते तिथं आले. परंतु आमचे पण तिथं त्या ठिकाणी नव्हते. पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी होते. पंचायत समिती सदस्य जर त्या ठिकाणी बसले तर आमचा कुठलाही तिथं आक्षेप असू शकत नाही. परंतु सर्वसामान्य एखादी व्यक्ती जी त्यांना अजून मला वाटत नाही ते माझी झालेत म्हणून, त्यांना असं अजून वाटतं की 5 वर्ष होत आले, आता जवळपास 4 वर्ष झाले, त्यांना असं वाटतं आपण अजून त्याच काय याच्यात आहे. परंतु त्यांनी आता आपल्याला माझी समजावं आणि आपण एक सर्वसामान्य व्यक्ती आहात आणि त्या सर्वसामान्य व्यक्तीला जर एखादी प्रेस घ्यायची असेल तर ती त्या ठिकाणी घेता येऊ शकत नाही, पूर्व परवानगीशिवाय घेता येऊ शकत नाही. दुसराच विषय आणखी एक याला जोडून, त्या सभागृहामध्ये जेव्हा फॉर्म भरायला आले होते तेव्हा तुमच्याबरोबर तुमचे काही नेते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे काही पदाधिकारी आतमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत होते.
दोन्ही बाजूला रोखण्यात आलं, मात्र त्यांच्याबद्दल न्यूज झाल्या किंवा बोललं गेलं. नाही, काय आलं, आमच्याबरोबरचे आतमध्ये ज्यावेळेस जे गेट होतं, गेटच्या आतमध्ये यायचा प्रयत्न आमचे करत नव्हते. परंतु हे काय म्हणत होते, आम्हाला वर जाऊ द्या, आम्ही त्या ठिकाणी आमच्या सभापती उपसभापतीचा फॉर्म आम्हाला त्यांना भरून देतो आणि ते सबमिट करतील, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्याच्यावर आक्षेप झाला आणि म्हणून त्याच्या न्यूज झाल्या. तो प्रकार योग्य तो योग्यच आहे ना, त्यांचा काय संबंध आहे वर येऊन? त्यांना येण्याचा मागणी त्यांची योग्य होती का? नाही, त्यांची चुकीचीच मागणी होती ना. सदस्य जे लोकनियुक्त आहेत त्यांचाच अधिकार आहे वरती सभागृहामध्ये निवडणुकीच्या दिवशी तरी जाण्याचा. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. मी जर तुम्ही मागितले तर मी त्याचे पुरावेसुद्धा देऊ शकतो. 2 कोटीची ऑफर मला दिली होती आणि आता मलाच नाही तर सर्वांना देण्याचा त्यांचा प्रयत्न झाला, त्यांनी प्रयत्न केला. परंतु एकनिष्ठता हे त्यांनी आम्हाला शिकू नये. गेली 19 वर्ष आम्ही ठाकरे परिवाराशी एकरूप आहोत. आजही जरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातनं निवडून जरी आलो असलो तरी शेवटी आमची आघाडी आणि तो विचाराच्याच आम्ही बरोबर गेलेलो आहे ना. आता काय होतं माहिती आहे का, हे मागच्या वेळेस यांना सवय लागलेली आहे गद्दारीची, त्यामुळं मग ते त्यांना वाटतं दुसरे पण फुटू शकतात, गद्दार होऊ शकतात. परंतु आम्हाला अजिबात आमच्यावर गद्दारीचा शिक्का लावून घ्यायचा नाही. आमच्या मतदारांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, हा विश्वास 5 वर्ष आम्ही तो सार्थ ठरवून दाखवू. आमचे 9 सदस्य हे माझं उलटं त्यांना ओपन चॅलेंज आहे, त्यांनी येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमचा 1 सदस्य फोडून दाखवावा. आम्ही आमदार बाबाई शेठ काळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही निवडणूक लढवली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आमच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांनी आम्हाला संधी दिली. ही मशाल या चिन्हाला लोकांनी दिलेली पसंती आहे आणि त्या पसंतीच्या विरोधात 5 वर्ष आम्ही कुणीही जाणार नाही याची खात्री आम्हाला आहे. त्यांचं काल म्हणणं आलं की फुटाफूट होईल म्हणून तुम्ही राजकीय सहलीला गेले आणि तुमच्यात फुटाफूट होईल आणि 2 त्यांना मिळतील म्हणून ते राजकीय सहलीला गेले. आता हे बघा, राजकीय सहलीवर त्यांचेसुद्धा सदस्य राजकीय सहलीवर होते. ते म्हटले आमचे जाऊन येऊन होते, आमचे पण जाऊन येऊन होते. आमच्या कांबळेताई त्यांच्या घरामध्ये थोडासा दुःखद प्रसंग आला, त्या आल्या. दुबे साहेब त्यांच्या घरामध्ये दुःखाचा प्रसंग आला, ते आले. मोहितेताईंच्या परिवारामध्ये लग्न होतं, ते आल्या. आमचेसुद्धा संपर्क आमच्या मतदारांशी चालू होता. परंतु त्यांनीसुद्धा त्यांचे सदस्य एका ठिकाणी ठेवले होते. मग ती काही हे नव्हतं का, मग तुमच्या सदस्यांना तुमचं तर उलटं बहुमत नव्हतं तरीसुद्धा तुम्हाला ठेवायची वेळ आली, याचं आत्मचिंतन तुम्ही करा. नाही, त्यांचं मत होतं की तुमच्यातले काही संपर्कात होते आणि आम्हाला बहुमताचा आकडा गाठण्यापर्यंत आम्ही जाणार असं चित्र स्पष्ट दिसत होतं, म्हणून आम्ही प्रयत्न केले. आणि आता विषय सुद्धा होऊ शकता असं त्यांचं. हे बघा, आम्ही 9 सदस्य जे निवडून आलेले आहेत हे अतिशय कष्टाने निवडून आलेलो आहोत. आमच्यातला एखाद्याचा तरी पुरावा दाखवावा की आमच्याकडनं त्यांना संपर्क केला गेला. परंतु त्यांनी आम्हाला संपर्क केल्याचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत. आमच्यातल्या 9 सदस्यांपैकी एकाने सुद्धा कुणालाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनाच इतकी घाई झाली होती की हे सेटलमेंट बादशाह आहेत, यांचा काय मध्ये गाळा होता का काय ते काय कळा नाही. म्हणजे अशी पद्धती आहे. मग हे आज या लोकशाहीचा बाजार मांडला यांनी आणि या बाजारामध्ये हे बहुमत विकत घ्यायला निघाले होते. परंतु आमचे सदस्य सर्वजण एकनिष्ठ राहिले आणि 5 वर्ष आम्ही एकनिष्ठतेनेच या पंचायत समितीचा गाडा हाकू आणि मतदारांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला होता तो विश्वास 5 वर्ष आम्ही सार्थ ठरवू. आमदार साहेबांच्या पुतण्यावर आणि त्यांच्या मुलांवरही काही आरोप पत्रकार सभेत परिषदेत केले गेले, त्याच्यावर काय म्हणाल? हे बघा, गेले 20 वर्ष तालुका अनुभवतोय. MIDCमध्ये कुणाच्या बगलबच्च्यांची गुंडगिरी चालते. ही गुंडगिरी मोडीत काढण्यासाठीच जनतेने विरोधात कौल दिलेला आहे. आता तुम्हाला 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. एका दिवसात
5 कोटीच्या गाड्या कोणाच्या आल्या याचा पत्रकारांनी शोध घ्यावा. आमदार साहेबांनी आताशी 1.5 वर्ष झालेले आहे. कुठल्याच प्रकारची दडपशाही दंडशाही हे MIDCच्या अधिकाऱ्यांनी किंवा एखाद्या पदाधिकाऱ्यांनी बोलू द्या ना की आम्हाला आमदार साहेबांचा फोन आला होता आणि दडपशाही केली. हे राजकीय स्टंट आहे आणि आमदारांवर फक्त बोलल्यानंतर आपल्याला TRP मिळतो म्हणून ती केलेली स्टंटबाजी आहे. PDCC बँकेचा एक विषय झाला, ते म्हणाले की यांना नियम माहिती नाही, असेही काही शब्द होते. ते गेले 20 वर्ष आमदार साहेब राजकारणामध्ये आहेत आणि सहकार खात्याने जो नियम काढला आहे हा त्यांनासुद्धा माहीत आहे की 10 वर्ष झाल्यानंतर संचालक पदावरती राहता येत नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की आमदार साहेब असतील किंवा त्यांच्या घरातली प्रतिनिधी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही प्रतिनिधी असेल यांना आम्ही PDCC बँकेमध्ये पाऊल ठेवू देणार नाही. येणाऱ्या काळामध्ये PDCC बँकेवर आमदार बाबासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखालीच जो जाईल हा आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली PDCC बँकेवर जाईल. मंगेशराव, काल अंकुश राक्षे यांनी असं सुद्धा सांगितलं की त्यांच्याकडे काही गोष्टींचे पुरावे आहेत आणि ते सादरसुद्धा करतील, त्यावर काय म्हणाल? मला त्यांना सांगायचं आहे तुम्ही ते पुरावे द्या अगर देऊ नका, परंतु तुमच्यावर जे सांगण्यात आलं की तुम्ही लोकांना फसवलं नाही, तुम्ही जे नाकारताय ना त्याचे पुरावे आम्ही या ठिकाणी आज पत्रकार परिषदेमध्ये आणलेले आहेत. आमच्यासोबत जे फसवलेले आहेत त्या या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंच आता तुम्ही विचारा. काय फसवणूक झाली? अर्पिता मास्तर मरगज, गाव करंजवेर, गट नंबर 44. आम्ही वडील मयत झाल्यानंतर वारस नोंदीसाठी तलाठी अधिकाऱ्यांकडे गेलो होतो, तर त्यांनी आम्हाला सक्सेशन लेटर आणायला सांगितलं होतं. तर त्यानंतर आम्ही अंकुश राक्षे यांच्याकडे सजेशनसाठी म्हणून गेलो होतो. तर ते आम्हाला बोलले की मी तुम्हाला वारस नोंद करून देईल, तर त्यासाठी काही डॉक्युमेंटवरती तुम्हाला सह्या कराव्या लागतील. तर आम्ही त्यानंतर त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी डॉक्युमेंटवरती सांगितलं, ती सह्या केल्या. त्यानंतर आम्हाला त्यांनी फसवणूक केली हे आम्हाला बाहेरून समजलं. त्यांनी आमच्याकडनं साठेखत व पॉवर ऑफ पॅटर्न करून घेतले. ह्यात आमची मोठी फसवणूक झाली. किती क्षेत्र आहे? 114 गुंठे. कुठलं गाव? करंजविरे. म्हणजे आता कोणाच्या नावावर आहे? वडिलांच्या. आमची वारस नोंद नाही झाली, पण त्यांनी आमच्याकडनं पॉवर ऑफ पॅटर्ननी करून घेतले साठेखत. कोणाच्या नावावर? किती दिवस झाले त्याला? ते स्वतःच्या नावावर आहे त्यांच्या? नाही, त्यांची बायको वसुधा राक्षे. तुम्हाला काही पेमेंट वगैरे दिलं का? किती दिवसापूर्वी झालं? पेमेंट दिलं का काही तुम्हाला त्यांनी? 4 महिन्यापूर्वी. आणि पेमेंट दिलं का काही त्यांनी? हां. फोटो नाही, त्यांनी आम्हाला सांगितलेलं पेमेंट नाही दिलं. आणि पेमेंट कशा पद्धतीने दिलं तुम्हाला? कॅश दिलं? त्यांनी आम्हाला पहिले 1 लाखाचा चेक दिला. त्यानंतर आम्हाला समजलं की त्यांनी आमच्याकडनं चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट करून घेतले. पण आम्ही त्यांना बोललो की आम्हाला कॅन्सल करायचं आहे, तर त्यांनी 10 लाख रुपये आमच्या अकाउंटला RTGS केले स्वतः. ते आम्ही नाही हे केलं. ते पैसे तसेच? हां, त्या अकाउंटवरचे पैसे आहेत तसेच आहे अजूनपर्यंत. एकूण त्याचा गट तुमच्या गटाचं क्षेत्र किती आणि त्याची मूळ किंमत किती? 114 गुंठे होते. तर त्यांनी आम्हाला मूळ किंमत 10 कोटी असेल, पण त्यांनी आम्हाला 61 लाख रुपये असे सांगितले होते साठी खात्यामध्ये. मग आतापर्यंत पेमेंट किती आलंय तुम्हाला? 11 लाख. 11 लाख. मग त्याच्यावर तुम्ही काय परत ऍक्शन घेतली का? रिॲक्शन वगैरे ऍक्शन काय? हां, त्यांनी वारस नोंदीसाठी आमचं दिलं होतं, तर त्या आम्ही वारस नोंद थांबवली आहे. तर वारस नोंद झाली नाही आमची आत्तापर्यंत. आणि फसवणूक झाली तर तक्रार नाही केली का त्याची? आम्ही तक्रार नाही केली अजून, पण त्यांनी जे वारस नोंदीसाठी हे केलं तर त्याच्यावरती हरकत घेतली त्यांनी? नाही, आम्ही घेतली हरकत आमच्या वारस नोंदीवर. मग आता तुम्ही कुठं पुढं काही दुसरा पर्याय तक्रारीचा शोधणार आहात का? हो, तुम्ही किती जण वारस झाले? मी एकटीच आहे, त्यांना मुलगी, आई एक आहे. आणि म्हणजे तुम्ही स्पष्ट शब्दात सांगताय का हां. की 10.5 कोटीची किंवा तुम्ही सांगताय तसं 10 कोटीची जागा त्यांनी 61 लाख रुपये हां. असं सांगून तुमची फसवणूक हां, केली? फसवणूक केली आमची. अशा पद्धतीने आम्ही पुरावे या पत्रकार परिषदेमध्ये सादर केलेले आहे. माझं त्यांना सांगणं आहे की आता तरी जागे व्हा, जनतेच्या दरबाराचा गमावलेला जो तुमचा मतदार आहे तो कमवा आणि या पुढच्या काळात
आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून जो मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास कामाच्या माध्यमातून सार्थ करून दाखवू आणि एवढंच त्यांना सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.